प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पाहणार आहोत की येशूचा जन्म कोठे झाला आणि का झाला. मत्तेकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 18 मध्ये पाहूया. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे नाव योसेफास वागदान झाल्यावर त्याचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. येथे येशू ख्रिस्त मानवापासून जन्म घेतला नाहीये. इथं मरिया एक कुमारी आहे. तिचा पवित्र आत्म्यापासून ती गर्भधारण केली. कारण मानवापासून जन्मलेल्यापासून कोणीच पापाची खंडणी भरून काढू शकत नव्हतं. कारण की मानवाचे पाप दुष्टाई इतकी मोठी होती की त्याची खंडणी कोणीच भरून काढता येत नव्हतं. बकऱ्याचं, कोकऱ्याचं, बैलाचं कशाचेच रक्ताने ते पाप धुवून टाकले जात नव्हते. त्यामुळे देवाला पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भधारण करून सनी ह्या जगामध्ये यावं लागलं. मत्ते याचा 21 वचन वाचूया. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारल. कारण ह्या संपूर्ण सृष्टीतील प्रजेला कोणीच वाचू शकत नव्हतं. त्याच्या पापापासून तारण कोणीच देऊ शकत नव्हतं. कारण की त्यांचे पाप इतके मोठे होते. त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताला ह्या भूमीवरती जन्म घ्यावं लागलं. वचन 23 सांगते की पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. मरिया कुमारी असताना ती गर्भवती झाली आणि तिला पवित्र आत्म्याच्याद्वारे तिला गर्भधारण झालं आणि येशू ख्रिस्ताने जन्म घेतला आणि त्याचं नाव इमॅन्युएल हे देण्यात आलं. कारण आम्हाबरोबर देव आहे ह्याचा अर्थ होतो. कारण आम्हाबरोबर देव अगोदर राहू शकत नव्हता. तो येत होता आणि जात होता. त्याच्यासाठी देवाने आपल्यामध्ये वस्ती करावी. आपल्या पापाचं, संपूर्ण सृष्टीचं पाप भरून काढण्यासाठी, तो आम्हाबरोबर राहण्यासाठी, सर्वदा राहण्यासाठी तो ह्या जगात तुमच्या आणि माझ्यासाठी आणि ह्या संपूर्ण सृष्टीसाठी तो ह्या जगात जन्मला गेला. येशू हा कोणत्याच जाती धर्मासाठी जन्म घेतला नाही आहे, तर तो संपूर्ण सृष्टीसाठी या जगात आला आहे. आणि कोणाला असं वाटतं की कोणत्या तरी तो एका देशाचा आहे, तर तो कोणत्या एका देशाचा नसून, कोणत्या एका जाती धर्माचा नसून, कोणत्या एका जिल्ह्याचा, कोणत्या एका तालुक्याचा नसून ह्या संपूर्ण सृष्टीचा मालक आहे. येशूच एक असा देव आहे की तो मारला गेला, गाडला गेला आणि परत तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. येशूशिवाय माणसाला तारण आणि उद्धार भेटणारच नाहीत. येशूच हा संपूर्ण सृष्टीचा जिवंत देव आहे.